मनोज जरांगेंनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे सरकारने पारित केलेल्या या विधेयकाबाबत। ओबीसींमधून आम्हाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं। सरकारने आज दिलेलं अधिवेशन कोर्टात टिकणार नाही असंही जरांगेंचं म्हणणं आहे आणि उद्या अंतरवाली सराटीमध्ये 12 वाजता बैठकीमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा नक्की करू असंही ते म्हणाले। आणि याशिवाय मनोज जरांगे यांनी आपल्यावर सुरू असलेले उपचार थांबवत असल्याचं जाहीर केलंय। आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं। आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे। त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे। आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे। ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं। आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या। ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या। आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय मोठं नाही। आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं आहे ते पाहिजे। तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा। तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही, तो सरकारचा प्रश्न। कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती। त्याच्यामुळं हरकतीच्या बद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही। मी सरकारबद्दल बोलतो। मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, तेच आरक्षण देऊ शकते। आमचं आजही तेच म्हणणं आहे। आणखीनही तुम्ही हातून वेळ गेले नाही, सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा की आमच्या हक्काचं ओबीसीतलं असलं आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आपण अधिसूचना काढलेली त्याची अंमलबजावणी करा। आम्हाला जे पाहिजे जे हवंय ते आम्ही मिळवणार आहेत। मग तिथं आंदोलनाची घोषणासुद्धा आम्ही उद्या करणार आहे। मी पाठीमागेही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही कारणच नाही, परंतु टिकेल का ही शंका आहे। ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आहे। आमचे लेकरं तिथं मोठे होणार आहे, त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे, आत्ताही करतो। परंतु ते दोघा तिघांची मागणी 100-150 लोकांना लागणारं ते आरक्षण आहे, त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही। त्यामुळे आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत, आमचंच आहे ते। आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची जी आपण अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।